हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे सोनटक्का. आता ह्या सीझनमध्ये, पावसाळी सीझनमध्ये खूप छान बहर येतो त्याला. ॲक्च्युली माझ्याकडे 2 कलर आहेत, एक हा आणि एक एकदम लाईट येल्लो. तो इथे नाही आहे, फार्मवर आहे. पण हे माझ्या कुंडीमध्ये आहे आणि त्याला भरपूर फुलं येऊन गेली. म्हणजे काही वेळेला मी ते दांडे असे कापून फ्लॉवर पॉटमध्ये पण ठेवत होते. आणि ह्याला एकदा फुलं येऊन गेली ना की दाखवते मी तुम्हाला. म्हणजे माझे हे कुंडीमध्ये आहेत आणि हे असे बोखे येतात. एकदा लावलं की आजूबाजूला येतात आपण. आणि हे आल्यासारखं असतं, त्याचा कंद असतो आणि तो तोडून आपण लावला जमिनीत की त्याला आपोआप बोखे येतात. आणि किती कळे आलेत बघा. आता पाऊस खूप होता त्याच्यामुळे ते आधीचे हे काळपट दिसतं ना, हे कुजले आधीची फुलं पावसामुळे. आणि ती कोमेजली. मला कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढायला जरा हे होतं, त्याच्यामुळे तो नीट दिसत नाही आहे तुम्हाला. आणि ह्याला सुगंध फार छान असतो आणि फूल पण खूप नाजूक आणि छान दिसतं. फूल हे खूपच नाजूक असतं, पण त्याला आपण जर फुलाला स्पर्श केला तर आपल्या हाताला पण त्याचा सुगंध येतो. म्हणजे आपण फूल, त्याचा कळा पण खूप छान दिसतो. आणि हे कमी पाकळ्यांचं फूल असलं आणि एकदम पांढरं शुभ्र आहे, दिसायला खूप छान दिसतं. हे बघा, कळा किती छान दिसतो आणि इतका सुगंध आहे. म्हणजे आपण रूममध्ये जर 2-3 फुलं ठेवली तर त्या अख्ख्या रूममध्ये छान वास येतो. आणि हे जर खूप असे, आता हे कळे दिसत आहेत तुम्हाला वरती छोटे छोटे, हे नंतर फुलणार आहेत. काही वेळेला असं असतं की फुलणारे कळे असतील, उद्या वगैरे फुलणारा असेल तर मी खालनं कट करते ती फांदी. इकडे पण आहे, 2-3 कुंड्यांमध्ये आहे, इथे पण आहे, ह्याच्यामध्ये पण खाली फांदी झाली. त्याच्यामुळे ते आपोआप आपलं आपण उलटं वरती येतं, ते असं झालं आहे वाकडं. तर ह्याच्यामध्ये पण हे खूपच इझी असतं वाढायला आणि पावसामध्ये खूप छान ह्याला बहर येतो. आणि ह्याला आपण म्हणजे आपण जर जमिनीत लावलं तर आपोआप ह्याला आजूबाजूनी कंद असल्यामुळे वेगवेगळे झाडं आपोआप तयार होतात. दिसायला छान असणारं आणि एकदम सुगंधित असणारं हे छान दिसणारं फूल आहे. ह्याला फार काळजी घ्यायला लागत नाही, पण हे सीझनल आहे. म्हणजे आता ह्याला खूप फुलं येतात, वर्षभर येतात असं नाही. तर ह्याला काळजी काय घ्यायची, तर त्याला शेणखत घाला. साध्या मातीतसुद्धा हे होतं. शक्यतो हे जमिनीत लावलं तर खूप छान वाढतं. म्हणजे कुंडीतही वाढतं. माझी कुंडी खूप मोठी आहे, अर्थात कुंडीतही छान होतं, जमिनीत तर खूपच छान होतं. आणि एक लावलं की तुम्ही त्यातून अनेक झाडं तयार होतात. अनेक म्हणजे भरपूर झाडं येतात, कारण तो कंद वाढत वाढत जातं. जसं आळूची पानं वगैरे कशी असतात, आळू, तसं हे आहे. आपोआप हे वाढत जाणारं झाड आहे. आणि एकदा ह्याला येऊन गेली ना फुलं, हे असं कळ्या दिसतात तुम्हाला. या कळ्या दिसतात छोट्या तुम्हाला पांढऱ्या. आणि हे बाजूला हे दुसरं राईट साईडचं आहे ना, ह्याच्यामध्ये येऊन गेल्यात कळ्या. ह्या प्रत्येक बोख्यातनं, म्हणजे प्रत्येक हे तुम्हाला या डाव्या साईडला कळ्या जास्त दिसतात तशा ह्यातून आलेल्या आहेत आणि ते येऊन गेलेल्या आहेत. आता ह्या झाडाला परत फुलं येणार नाही, अशावेळी हे झाड आपण कट करून टाकायचं. म्हणजे हे एकच झाड कट करून टाकायचं आणि बाजूबाजूला अनेक येतच असतात. तर हे, आणि काही वेळेला काय होतं की फुलं छान आलेली आपल्याला दिसतात वरनं, काही वेळेला कळे ते आत असतात. अर्थात कळे यायला सुरुवात झाली की ते कळे फास्ट वाढतात. पण काही वेळेला असं होतं की असं वाटतं की वरती छान फुलं फुलले आहेत, अजून 2-4 फुलं उद्या फुलणारी आहेत, तर उद्या परवा फुलणारी असतील तर आपण पाण्यात वासमध्ये ठेवलं तर सुंदर होतात. पण काही वेळेला काय होतं की आतमध्ये एकदम कोळी कळी असेल तर ती काही वाढत नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक त्या बाहेर येणाऱ्या ह्याच्यात कळी आहे की नाही त्याचा विचार करायचा, बघायचं आणि मग तोडायचं. कारण ते दिसायला खूप छान दिसतं. आपल्या घरामध्ये पण शोसाठी ठेवलं तर खूपच सुरेख दिसतं ते. तर ह्याची विशेष काळजी घ्यायला लागत नाही. साधं प्लांट आहे, म्हणजे आपलं आपण वाढणारं आहे. पाणी फक्त छान हवं. अर्थात पावसामध्ये तर ते अगदी खुलून उठतं आणि छान वाढतं हे झाड आणि खूप सुगंधित झाड आहे.
तर हे एकदा आपण आणलं तर हे आपल्याबरोबर कायम राहणार, कारण एकापासनं अनेक झाडं होतात आणि आपण ती झाडं एका ठिकाणून काढून दुसऱ्या पॉटमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणीसुद्धा लावू शकतो, कोणाला प्रेझेंट देऊ शकतो. तर हे सोनटक्का असा खूप छान असणारं फुलाचं झाड आहे. तर हे तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये नक्की लावा. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.